माननीय मंत्री महोदय, आपल्याला माहिती आहे की वाघाची संख्या वाढत चालली, वाघ बिबटे किंवा वन्य प्राण्यांची संख्या वाढत चालली. चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणामध्ये मानवी हल्ले होत आहेत. आपण पैसे देतो, मोबदला देतो, पण यावर ही वाघ वन्य प्राणी सरळ सरळ गावात शिरत आहे. गोठ्यात शिरून जनावरं मारतायत, माणसं सुद्धा उचलून. वेगळा छोट्या छोट्या बालकांना घरातून उचलून नेण्याचे प्रकार वाढलेले आहेत. म्हणून मधामध्ये मी एक प्रस्ताव दिला होता की आपण हे सगळं करत असताना जिथे जंगल व्याप्त गाव आहेत, 3 बाजूनी 4 बाजूनी जंगल वेढलेलं आहे, अशा गावाच्या बाजूला चॅनलिंग फेनिशिंगनी आपण ते कंपाऊंड केलं पाहिजे. काय त्याचा शिरकाव होऊ नये आणि सरळ सरळ गावात ती वन्य प्राणी येऊ नये, शेतीचं नुकसान करू नये. मोबदला आपण देतो, हे वाईल्ड बोर आहेत, रानडुक्कर खातं कमी, नुकसान जास्त करतं, आणि ते मोबदला पाहिला तर त्याचं काहीच निघत नाही. आपण देतो, वाढवून दिली आहे, परंतु या संदर्भात तुम्ही एक ठोक तरतूद आम्हाला करून दिली पाहिजे. एक तर अशी गावं, आपण काही गावांना आता निधी दिला, त्या भागामध्ये बऱ्यापैकी निधी दिला, म्हणजे आमच्याही मतदारसंघामध्ये निधी आलेला काही प्रमाणात, परंतु ही निधी अपुरी आहे. आपल्याला विनंती आहे की हे संपूर्ण चॅनलिंग फिनिशिंगसाठी एक ठोक तरतूद करून एक आता आमच्या मतदारसंघामध्ये ब्रह्मपुरी मतदारसंघामध्ये माझ्या जवळपास 55 वाघ आहे, आणि या वर्षभरामध्ये एका जिल्ह्यामध्ये 36 घटना घडल्या, 35 घटना घडल्या, 35 लोकांचा जीव गेला. हे माणसाचे जीव काही पैशानं मोजता येत नाही. वाघ तर असलेच पाहिजे, निसर्गाचं समतोल करायचं. आम्ही काही त्याला ती सायकल तोडा असं आमचं म्हणणंच नाही, आणि त्याबद्दल काय आक्षेप असण्याचं काही कारण नाही, परंतु या लोकांच्या संरक्षणासाठी आपण ती उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे. आपल्याला विनंती आहे की आम्हाला असं भरीव निधी द्या, आणि या जंगल व्याप्तीचा उद्योग उभारण्यासाठी, त्या बेरोजगारांना न्याय देण्यासाठी, बेरोजगारांना छोट्या छोट्या आम्ही जंगल राखलंय, म्हणून जंगल राखल्यामुळं आज पर्यटन येत आहे. ताडोबा हा जगविख्यात आता आपला टायगर सेंच्युरी आहे. यामध्ये असणाऱ्या तरुणांच्या हाताला मोठ्या प्रमाणात आता काही प्रमाणात काम मिळतो आहे, पण छोटे छोटे वनाच्या आधारित उद्योगासाठी काही सबसिडी देऊन एक चांगलं काम तुम्ही करतात. तुमचा अनुभव दीर्घ आहे, अनेक वर्ष तुम्ही मागच्या वेळेस सुद्धा वनविभाग तुम्ही हाताळलात, आणि त्यासाठी या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आपलं पाऊल उचलावं. तिसरा महत्त्वाचा विषय की आपण ज्या जमिनी वनजमिनी खाजगी वने म्हणून नोंदल्या गेल्या आहेत, त्यामध्ये मागच्या वेळी चर्चा झाली, आपण त्याचं उत्तर दिलं. यामध्ये अनेक जमिनी त्यावेळेस सरसकट खाजगी म्हणून नोंदल्या गेल्या आहेत. तर आपण म्हणलात की एक बैठक लावून ती चर्चा करू, खरं म्हणजे केलीच पाहिजे. अनेक जमिनीवर कुठलीही फॉरेस्ट म्हणतं की आमच्याकडे नोंद नाही, पण नोंदी 7/12 खाजगी वने म्हणून आहे, आणि ते 35ची कारवाई केली नाही, 35(3) मध्ये काही नोटीस दिली नाही, तरी पण त्या जमिनीवर त्याचं नोंद झालेली आहे. तर हजारो शेतकरी ते स्वतःची जमीन, काही लोक बिल्डर, काही लोक दलाल थोडी मोलदारांनी घेतात आणि त्या जमिनीची विल्हेवाट लावत आहेत. तर या संदर्भात एक रिव्ह्यू घ्यावा आपण, आणि त्या जमिनीचं त्यांना कसं काही आपण परत देता येईल यासाठी आपण पाऊल उचलावं अशी आपल्याकडनं मी आपल्याला विनंती करतो आहे. आणि आपल्याला माहीत आहे की वनविभागाची जागा या ब्रांच प्रकल्पामध्ये जी KPCL हे आहे, यांनी पर्यावरण आणि वन कायद्याची पायमल्ली करून हे 214 कोटीचा पर्यावरण निधीचा त्यांनी फज्जा उडवलेला आहे. कर्नाटकसाठी आपण कोळसा काढून देणारी ही कंपनी आहे, आणि ही कर्नाटक सरकारच्या मालकीची, पण ते कोळसा काढणारी कंपनी ब्रांच ही खाजगी कंपनी आहे. प्रति टन प्रमाणे ती कोळसा काढून देते. यामध्ये अनेक लोकांनी तक्रार केल्या की त्यांना पुनर्वसन तर केलंच नाही, पण वन विभागाच्या जमिनी त्यांनी खोदून काढून त्याची एक बैठक आपल्या दालनात लावा. आपण प्रचंड वनजमीन त्यांनी उत्खनन करून कोळसा काढलेला आहे बिना परवानगीनं. परवानगी त्याला काही दिली. हे भद्रावतीच्या KPCL, भद्रावती चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीची ही KPCL नावाची कंपनी आहे. हे वरोरा विधानसभा क्षेत्र येतो, वरोरा, आणि प्रचंड लूट केली आहे त्यांनी. पर्यावरणाचा सर्व ऱ्हास केला आहे. पूर्ण पाणी हा पूर्ण नाल्यात जाऊन वाहून जातो, काळा पाणी, नदी पूर्ण काळी झाली आहे वाहून जाण्यात लागत. तर यासाठी आपण लक्ष घालावं आणि एक बैठक लावावी अशी आपल्याला विनंती करतो. आणि आम्हाला
निधी यासाठी उपलब्ध करून द्याल आपल्या खात्यामार्फत या वन्य प्राण्यांच्या बाधित असलेल्या गावांसाठी अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार.